तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे सुनील कनवट सर आपल्यासोबत जोडले गेलेत। सुनील सर, जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। ज्या पद्धतीने आज ज्या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं तो निकाल समोर आलाय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। हो, या निर्णयाचं संपूर्ण हिंदू समाज, हिंदुत्वादी संघटना, संत समुदाय या ठिकाणी स्वागत करतात याच्यामध्ये। आणि हाच निर्णय येणं अपेक्षित होतं, कारण भगवा आतंकवाद हा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी, हिंदूंना आतंकवादी दाखवण्यासाठी काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे काही सगळे प्रयत्न करण्यात आले त्याचा हा पराजय याच्यामधला। आणि सत्य परेशान होत आहे, पराजित नाहीये, पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात आलेलं ह्याच्यामध्ये। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग असतील, कर्नल पुरोहित असतील किंवा समीर कुलकर्णी असतील, ह्या सगळ्यांच्या जीवनातली गेलेली 7.5, 8, 9 वर्ष ही कोण भरून देणार आहे हा प्रश्न या ठिकाणी आहे। त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळे गुन्हे दाखल केलेले होते, ज्या यंत्रणांनी हा आटोकाट प्रयत्न केला होता की यांना या प्रकरणामध्ये गोवण्याचा, या जबाबदार अधिकाऱ्यांवरती काय कार्यवाही होणार याच्याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे। कारण एक साध्वी असलेल्या महिलेच्या जीवनातली एवढी वर्ष वाया घालवणं, त्यांना केलेलं टॉर्चर असेल, त्यांना दिलेला त्रास असेल, या सगळ्या गोष्टी कधीही भरून न येणाऱ्या आहेत, त्या गोष्टी अक्षम्य आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी सत्याचा विजय झालेला आहे आणि हिंदू दहशतवाद हा बनवलेला नॅरेटिव्ह जो आहे किंवा या सगळ्या गोष्टी ज्या हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी तथाकथित मंडळींनी केलेल्या होत्या, त्या सगळ्यांसमोर हे आलेलं एक सत्य आहे याच्यामध्ये। आणि त्यांचा खोटारडेपणा हा लक्षात आलेला आहे याच्यामध्ये। त्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये कोणता आतंकवाद कार्य करतो हे आपण पहलगामच्या घटनेमध्ये पाहिलेलं आहे। हिंदू दहशतवाद नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नव्हती आणि नसणार आहे याच्यामध्ये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। सुनील सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की हिंदू दहशतवाद अशी कुठलीही टर्म आता भारतात उरलेली नाहीये, या सगळ्या निकालानंतर स्पष्ट होतंय। न्यायालयानं देखील असं म्हटलं की एटीएसनं ज्यावेळी पंचनामा केला किंवा ज्यावेळी पंचनामा करण्यात आला तो अर्धवट होता। ही सगळी तपास यंत्रणा, खरं तर तपास 17 वर्ष चालला। तपासामध्ये काय काय त्रुटी असू शकतात असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तपासातल्या त्रुटी काय राहिल्या हे पाहणं गौण राहतं। मुद्दामून या ठिकाणी या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न काही पुरोगामी, सेक्युलरवादी, काही काँग्रेसी, काही देशविरोधी मंडळी या ठिकाणी करत असतात। आमचं या गोष्टीला स्पष्टपणे सांगणं असं आहे की तुम्ही आता सांगताना सुद्धा या ठिकाणी असं सांगता की पुराव्यांच्या अभावे हे निर्दोष सुटले किंवा यंत्रणा पोलिसांनी या ठिकाणी कामचुकारपणा केला। मग हाच प्रश्न परवाच्या मुंबई रेल्वे ब्लास्ट याच्यामधले सगळे 16 जे लोक निर्दोष सुटले या ठिकाणी, त्यावेळेस का नाही उपस्थित केला या ठिकाणी? केवळ हिंदूंच्या बाबतीत असं झालं की म्हणायचं न्यायालयाने असा निर्णय दिलाय आणि पुराव्याअभावी सुटलेले, पोलिसांनी काम नाही केलं, सगळ्या गोष्टींचा तपास नाही झाला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर, अशा प्रकारची पुरोगामींची ह्या सेक्युलरवाद्यांची स्थिती याच्यामध्ये। त्यामुळे ह्याच्याकडे अजिबात लक्ष देण्याची आवश्यकता नाहीये। जी, धन्यवाद सुनीलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आलाय।